नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर शील तोडकरी सर. खरं तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 25-30 वर्षांपेक्षा जास्त काळ ते या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते BSNL मध्ये इतके वर्ष काम करत होते आणि BSNLच्या अनुषंगानं तिथल्या सिव्हिल कन्स्ट्रक्शन्स असतील किंवा तिथल्या स्टाफ क्वार्टर्स असतील, केबल्सचे असतील, त्याचा मेंटेनन्स असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचा त्यांना अनुभव आहे. त्यानंतर त्यांनी VRS घेतली आणि आता ते स्वतः इंडिपेंडंट कन्सल्टंट म्हणून सुद्धा काम करतायत आणि त्याच्यातनं रेसिडेन्शियल प्रोजेक्टचं त्यांनी निर्माण केलेलं आहे. सो आजवरच्या या सगळ्या मोठ्या प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल, तिथल्या काहीतरी कार्यशैलीबद्दल आपण सगळ्या गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी. सो सगळ्यात पहिला प्रश्न असाच आहे की तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि इतक्या वर्षांपूर्वी म्हणजे 25-30 वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडावं यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्याच्यामुळे खरं तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात आलात? प्रेरणा म्हणजे त्यावेळेस कसं होतं की इंजिनिअरिंग कॉलेज हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस असायचे, बरोबर. प्रायव्हेट नसायचे त्यावेळेस. हो, त्यामुळे डॉक्टर, MBBS किंवा इंजिनियर हेच, Engineer. आणि त्यात सिव्हिल इंजिनियर म्हणजे एक प्रेस्टिजियस होतं ते, हो, हो. नंबर लागणे किंवा काय. बरोबर. मग ते एक स्वप्न होतं सिव्हिल इंजिनियर व्हायचं. हो, हो. मग अच्छा, त्यातून आम्ही त्या दृष्टीनं स्टडी वगैरे केला होता केला. बरं, आणि सिव्हिल इंजिनियरच घेतलं त्यानंतर. व्हेरी गुड. हा. आणि मग नंतर पुढचा प्रवास कसा राहिला? इंजिनिअरिंग झाल्यानंतर BSNL इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी BSNL मध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून आम्ही डिपार्टमेंट टेलिकम्युनिकेशन मध्ये जॉईन झालो. बरं, त्याच्यानंतर मग 2000ला BSNL फॉर्म झाल्यानंतर BSNL मध्ये आम्ही ऍब्सॉर्ब झालेलो आहे तिथं. अच्छा, त्यानंतर मग कंटिन्यू तिथंच बऱ्याच ठिकाणी असं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणा, डक्टिंग, टॉवर हो. मोठमोठे, हो, OFC केबल्स आहेत म्हणा, ते बरोबर, सर्व फील्डमध्ये आम्ही काम केलेलं आहे. बरोबर. आणि BSNLच्या बिल्डिंग तशा क्वालिटी चांगल्या असतात. होय होय होय. नाही असतातच चांगल्या. त्यांचं नेटवर्क सुद्धा चांगलं असतं माझ्यामध्ये. आणि हो. पहिल्यांदा जेव्हा मला चांगलं आठवतंय ग्रामीण भागामध्ये जेव्हा दुसरं कुठलंही तंत्रज्ञान पोचलं नव्हतं तेव्हा BSNL पोचलं होतं आणि अनेक नाही, मला वर्ष विशेष करून सांगावं असं वाटतं की गुजरातमध्ये इतका मोठा भूकंप झाला, जो सगळ्यात आय थिंक सो 7.2 पर्यंत त्याचे सिस्मिक हे होते, रिश्टर स्केल मध्ये होती. पण BSNLची कुठलीही बिल्डिंग मध्ये एक सिंपल क्रॅक सुद्धा गेलेला नाहीये वा त्याच्यामध्ये. वा वा वा, आणि दॅट इज अप्रिशिएटेड बाय कॅबिनेट मिनिस्टर मिस्टर पासवान. क्या बात आहे. खरंय खरंय, फार महत्वाची आणि कुठल्याही सिव्हिल इंजिनियरसाठी अभिमानाची गोष्ट असते, कारण तो कायमच अशी वास्तू बांधत असतो ती पुढची 60-70 वर्ष 100 वर्ष टिकावी आणि अशी मजबूत दणकट वास्तू बांधत असतो. आणि अशाच तुमच्याकडनं हाताने वास्तू झालेल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा. नाही, सिव्हिल इंजिनियरचं ऍक्च्युली ते कर्तव्य आहे, कारण का आर्किटेक्चर हा एस्थेटिक असतो हो, आणि तो जरा इमॅजिनरी वगैरे गोष्टी करत असतो. पण सिव्हिल इंजिनियरला असं काही चालत नाही. बरोबर. त्याला क्वालिटी लागते, हो, कन्सिस्टन्सी, आणि विशेष करून म्हणजे सस्टेनेबिलिटी आणि रिलायबिलिटी असते. सगळ्यात महत्वाचं. बरोबर, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आहे, ते सगळा विचार करून त्याला कन्स्ट्रक्शन करावं लागत असतं. बरोबर, बरोबर. कुठल्याही इमॅजिनरी मध्ये ते होऊ शकत नाही. बरोबर आहे. ते फक्त प्लॅन पर्यंतच कागदावर असतं, त्याच्यानंतर तर प्रत्यक्षात उतरवावंच लागेल सगळं. सो आता सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे महत्वाचा. तुम्ही जरी BSNL मध्ये महत्वाचा खूप मोठा टप्पा आयुष्याचा केलेला आहे, तरी सुद्धा कामगार हा कायमच कन्स्ट्रक्शनचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि या कामगारांमध्ये सुद्धा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. तर अशा अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही ती कशी परिस्थिती हाताळायची? ऍक्च्युली कसं आहे की सुरुवातीला आता जरा ट्रेंड बदलले आहे, कारण का बऱ्याच ठिकाणी आता स्किल्ड लेबर येत आहेत आपल्याकडे. बरोबर, पण सुरुवातीला एक 30 वर्षापूर्वीचा जो काळ होता तो टोटली अनस्किल्ड बरोबर. लेबरकडनंच ह्या सगळ्या गोष्टी एक्झिक्युशन व्हायच्या. बरोबर, आणि त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक फार मोठा जॉब होता की त्यांच्या अशा अनस्किल्ड लेबरकडनं काम करून घेणं. क्वालिटी काम एक्झिक्यूट करून घेणं. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांना माझं सजेशन आहे की कुठल्याही ह्याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये जे लेबर आहेत त्यांच्यासाठी स्पेशल सर्वांनी एक ट्रेनिंग दिली पाहिजे प्रत्येक लेबरला. बरोबर, त्याच्या म्हणजे त्यांच्या सेफ्टीसाठी पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. बरोबर. दुसरा हा जसा लेबरचा एक पार्ट आहे, तसा दुसरा आहे टेक्नॉलॉजीचा पार्ट. कारण तुम्ही या 25 वर्षात टेक्नॉलॉजी पण बदलताना बघितलेली आहे. एका तंत्रज्ञानाशी रिलेटेडच तुम्ही संस्थेमध्ये कार्यरत होता. तर या तंत्रज्ञानाचा किती फायदा होतो, कसा फायदा होतो आणि तुम्ही त्याच्यात इंजिनिअरिंग नंतर काही पुन्हा शिकलात का, किंवा असं वाटलं का की हे पण शिकलं पाहिजे तंत्रज्ञान? नाही, कसं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये कम्प्युटरमध्ये असं काही जास्त प्रगती त्यावेळेस झालेली नव्हती. पण नंतर 92-93 नंतर स्टॅड वगैरे स्ट्रक्चरल डिझाईन आले. ऑटोकॅड सुरुवात झाली होती त्यावेळेस भारतामध्ये येण्याची, बरोबर. आणि एकदम इनिशियल स्टेजला होतं.
त्यावेळेस त्याचं महत्व एवढं नव्हतं, पण हळूहळू ते आता आज प्रत्येक सिव्हिल इंजिनियरला AutoCAD आलंच पाहिजे. अगदी बरोबर. त्याशिवाय तो सिव्हिल इंजिनियर होऊ शकत नाही. फॅक्ट आहे. हो. हा, पण अगोदरच्या काळामध्ये ते कम्प्युटरच नसल्यामुळे किंवा त्याचा प्रचार जास्त नसल्यामुळं त्याचे खूप कॉस्टली असायचे ते बरोबर. आणि सिस्टम पण तेवढ्या स्ट्रॉंग नसायच्या. आजकाल असं आहे की जे आम्ही डिझाईन, आता मी स्वतः पर्टिक्युलर डिझाईन करत होतो, डिझाईन करत असताना मला एक बिल्डिंग डिझाईन करायला 1-2 महिने लागायचे. बरोबर. पण आता मी आज जे सॉफ्टवेअर आहेत असे स्ट्रॉंग सॉफ्टवेअर आहेत की हार्डली 1 डे मध्ये डिझाईन होतं माझं. अच्छा, क्या बात आहे. सो असा एक तंत्रज्ञान आणि अगदी अॅक्युरेट डिझाईन होतं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण कॉन्क्रीट सेव्हिंग करू शकतो. विशेष करून स्टीलचं प्रमाण आपण फार सेव्हिंग करू शकतो. जे सगळ्या मॅन्युअल मध्ये आपण जे कॅल्क्युलेशन करतो त्याच्यामध्ये जरा थोडं लिबरल असतात बऱ्याच गोष्टी. बरोबर. पण ज्यावेळेस आपल्याला डाटा डाउनलोड होतो डिझाईन केल्यानंतर तो एकदम प्रिसाईज असतो. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळे स्टील क्वांटिटी पर्टिक्युलरली, आणि जे कॉस्ट गव्हर्निंग आहे कन्स्ट्रक्शन मध्ये, त्यानंतर कॉन्क्रीटची बीम कॉलम साईजचे वगैरे त्या सुद्धा आपण त्यात सेव्हिंग करू शकतो. बरोबर. एका अर्थानं. बरोबर. दुसरं, जसं आपण हा कामगारांचा मुद्दा बोललो, टेक्नॉलॉजीचा मुद्दा बोललो, तसं आता तुम्ही जसा विषय काढला पुढचा बजेटचा मुद्दा, कॉस्टचा मुद्दा, तर रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये बऱ्याचदा असं होतं की एखादं बजेट थोडं त्या माणसाचं लिमिटेड असतं किंवा त्याला असं वाटत असतं की इतक्याच बजेटमध्ये मला हे सगळं बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून आपण जसं पहिलं उदाहरण दिलं की क्वालिटी पण करायची आणि बजेट पण सांभाळायचं. आणि बरोबर आहे तुमचं. कसं आहे माहितीये का, आजकालच्या युगामध्ये इंजिनियर हा अतिशय कन्स्ट्रक्शन मधला अतिशय जवळचा महत्वाचा घटक झालेला आहे. बरोबर. त्याला प्लॅनिंग, प्रोजेक्ट प्लॅनिंग पासून ते कम्प्लिशन पर्यंत जे कॉर्डिनेशन करावं त्याच्यामध्ये आर्किटेक्चर आले, बरोबर, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आले, काय बरोबर, आणि इतर गव्हर्नमेंट ऑफिसेसचे काय असतील सगळ्या त्या सर्वांना कॉर्डिनेशन मध्ये जे एक्झिक्यूट करायचं. आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे सिव्हिल इंजिनियरचा, की कॅश फ्लो विथ इस्टिमेटेड कॉस्ट, सगळ्यात ह्याची जी एक ताळमेळ ठेवायचा असतो. बरोबर. तो सर्वात महत्वाचा असतो, कारण का आपण आपल्या मनाने काही एक्झिक्यूट करू शकत नाही. अगदी बरोबर. पूर्ण प्री प्लॅन केल्यानंतर त्याप्रमाणे एक्झिक्यूट करतो, आणि ते विथ क्वांटिटी. हो हो हो. मग त्याची कॉस्ट आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. नाहीतर काय होते की शेवटला कॉस्ट कन्स्ट्रक्शन क्वालिटीवर त्याचा परिणाम होतो. बरोबर. आणि तो जो ओनर आहे, क्लायंट आहे, तो पण परेशान होतो की त्याचं फायनान्शियल पण प्लॅनिंग बिघडून जातं. बरोबर. म्हणून सिव्हिल इंजिनियर ऍज अ सिव्हिल इंजिनियरचं पर्टिक्युलरली कंट्रोल आहे की क्वालिटी, कॉस्ट हे सगळं आणि प्रोग्रेस, ह्या तिन्ही गोष्टीचा ताळमेळ केला पाहिजे. बरोबर आहे. दुसरं असं आहे की सर, आता आपण सुरुवातीला बोललो 25-30 वर्षाचा इतका मोठा पिरियड मध्ये तुम्ही आधी खरं तर याच फील्डमध्ये काम केलंय. जसं हे फील्ड बदलताना तुम्ही बघितलंय तसं, आणि तुम्ही मूळचे धाराशिवचेच आहात, तर त्या पद्धतीने तुम्ही धाराशिव सुद्धा बदलताना बघितलंय मागच्या 25-30 वर्षात. तुमच्या लहानपणी एक वेगळं धाराशिव असेल आणि आजचं धाराशिव जिल्हा हा एक वेगळा आहे, किंवा त्यातलं आता आलेलं डेव्हलपमेंट वेगळी. तर एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला एक विकासाचं विजन असं जर विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर पुढच्या 15-20 वर्षात खरं तर काम करण्याची गरज आहे? ऍक्च्युली तसं धाराशिव जिल्हा जो आहे, धाराशिव हा सुरुवातीपासूनच मागासलेलाच आहे. बरोबर. आणि आधी आमच्या वेळेस तर खूप छोटा होता, आता थोडा जरा मोठा झालाय समजा, थोडा म्हणजे फार नाही पण ओके. पण आज इथं सिव्हिल कन्स्ट्रक्शन म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्या बाबतीत किंवा प्लॅनिंगच्या दृष्टीनं, म्हणजे टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीनं, की खूप मोठा वाव आहे इथं उस्मानाला, धाराशिवमध्ये, की गार्डन्स नाहीये तिथे. या ठिकाणी रोडचा प्रॉब्लेम आहे. अगदी बरोबर. टाउन प्लॅनिंग सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं रिक्रिएशन जे आहेत मुलांसाठी एकमेव स्टेडियम आहे, आणि त्या ठिकाणी खूप गर्दी आहे. ऍक्च्युली एक स्टेडियमची सुद्धा इथं आवश्यकता आहे. परत बऱ्याच अंशी भाजी मार्केटचं कन्स्ट्रक्शन इथं नाहीये कुठल्याच गोष्टीचं. पर्टिक्युलर मार्केटचे प्लेसेस स्पॉट आउट केलेले नाही टाउन प्लॅनिंग वाल्यांनी. बरोबर. असे पर्टिक्युलर झोन त्यांनी एकमेक रिझर्व केले पाहिजेत, की आणि त्या ठिकाणी त्या दृष्टीनं फंड्स निर्माण करून ते एक्झिक्यूट पण केले पाहिजेत. बरोबर. त्यानंतरच खऱ्या अर्थानं उस्मानाबाद म्हणजे धाराशिव डेव्हलप होणार आहे. पण अशा वेळेला मग शासनाकडनं काय अपेक्षा आहे, शासन कशा पद्धतीने या सगळ्यात मदत करू शकतो? त्यांनी सुरुवातीला जे इथं एखादी फॅक्टरी वगैरे, इंडस्ट्री वगैरे तर आणण्याचा प्रयत्न करावा. त्या दृष्टीनं इथं लोक येतील राहायला, मग इथली इकॉनॉमिक कंडिशन पण चांगली होईल. त्यानंतर त्यांच्यासाठी सध्या आमच्या धाराशिव लोकांसाठी आणि त्यांच्यासाठी पण जे बाहेरून येणार आहेत आणि येत आहेत लोक, असं काही नाहीये, त्यांच्यासाठी गार्डन हवी आहे. बरोबर. महत्वाची. बरोबर. परत स्टेडियमची एक व्यवस्था असली पाहिजे चांगली, रोड चांगले असले पाहिजेत.
हे सगळं महत्वाचं. बरोबर. जसं हे एक विकासाचं विजन तुम्ही सांगितलं, तसं पुढचा एक मला एक आठवण तुमच्याकडनं अशी हवी मागच्या इतक्या वर्षांमधली, की एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट जो करताना एक वेगळा आनंद किंवा समाधान तुम्हाला मिळालं, जसं तुम्ही पहिला किस्सा सांगितला गुजरातमधला, तसा तुम्ही केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आठवतोय का, की जो प्रसंग करताना एक वेगळेपण काहीतरी होतं आणि एक त्याचा वेगळा आनंद किंवा समाधान आहे कामाचं? नाही, कसं सिव्हिल इंजिनिअरसाठी प्रत्येक प्रोजेक्ट हा महत्वाचा असतो, कारण का सिव्हिल इंजिनियर हा असतो की त्यात तो एक आपला एक मुलगा आहे ते, त्या दृष्टीने तो डेव्हलप करत असतो, कारण त्याला त्याची क्वालिटी, त्याचं ते डेव्हलपमेंट त्याचं स्वतःच असतं. बरोबर. त्यामुळे असं प्रत्येक प्रोजेक्टसाठी नवीन नवीन आयडियाज असतात, प्रत्येक प्रॉब्लेम त्याचे वेगळे असतात, सॉल्व्ह करतच असतो, छोटा असो या मोठा असो. बरोबर. किंवा असा एखादा प्रॉब्लेम, असा एखादा प्रोजेक्ट की जिथे एखादा काहीतरी प्रॉब्लेम आला, काहीतरी नॅचरल कॅलॅमिटी आली, काहीतरी कामगारांचा प्रॉब्लेम आला आणि तुम्ही त्याच्यावर आव्हानावर त्या मात कशी केलीत, असा एखादा प्रसंग? बऱ्याच ठिकाणी आमच्या इथं धाराशिवमध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करताना बऱ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येत असायचा, की तर कॉन्क्रिटिंग लेबर मिळायची नाहीये. बरोबर. परत गँग नसायच्या इथं. RMC तर अजून सुद्धा एवढं जास्त नाहीये इथं. बरोबर. आणि तेवढ्या कमी ह्याच्यामध्ये पण एक्झिक्यूट करणं खूप अवघड असायचं. मग आता बऱ्याच अंशी आपल्या धाराशिवचे लोक नसायचे, मग आम्ही वेस्ट बेंगालचे, बिहारचे, याकडून तिकडनं जे लोक आहेत, स्किल्ड लेबर आहेत किंवा ते लेबर सगळे इथे येत होते आणि त्यांच्याकडून एक्झिक्यूट करून घ्यायचे. मग त्यांचा लँग्वेजचा प्रॉब्लेम यायचा, त्यांना सांभाळण्याचा प्रॉब्लेम यायचा, त्यांचे अजून काही वेगवेगळे असायचे. बरोबर. मग ते सगळे, मग त्यात अजून त्यांना प्रोटेक्शनचा प्रॉब्लेम असायचा. ह्या सर्व गोष्टीतून मार्क काढणं म्हणजे फार कसरत होती. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि आपण ज्या क्षेत्रात आहेत, भूकंप प्रवण क्षेत्र आहे, तर अशा वेळेला स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघताय ॲज इंजिनियर म्हणून आणि काय गुणवैशिष्ट्य त्याची सांगाल? अगदी बरोबर. कसं आहे माहिती का, स्टील म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे आपले हाड आहेत, आपले बोन्स आहेत, त्या बोन्समुळे आपण उभा राहू शकतो, आपली स्ट्रेंथ आहे. तसं कुठल्याही आपल्या ह्या बिल्डिंग मध्ये, कुठल्याही बिल्डिंग घ्या तुम्ही, छोटी घ्या मोठी घ्या, RCC बिल्डिंग मध्ये स्टील हा आपल्या हाडासारखाच काम करतो. बरोबर. जर तो वीक असेल तर ते बिल्डिंगचं लाईफ ऑटोमॅटिकली कमी होतं. बरोबर. मग त्यासाठी आपण जेव्हा स्टील निवड करतो त्यावेळेस त्याचा कार्बन कंटेंट काय आहे, सल्फरचं प्रमाण काय आहे, फॉस्फरसचं प्रमाण काय आहे ते पाहतो. त्यानंतर कोणतं ग्रेड तिथं वापरायला हवंय. बरोबर. आता तर नवीन नवीन ग्रेड निघालेत. अगोदर 415 एक असायचं, 500 एक असायचं. बरोबर. पण आता 550 DS हे, ज्याच्यामध्ये डक्टॅलिटी, इलॉंगेशनचा फार मोठा, पर त्याची त्याची जे येणारी यील्ड आहे, बरोबर, यील्ड स्ट्रेंथ आहे, त्याचा पण ताळमेळ करून आपल्याला ते सगळं, ते कोणत्या कंपनीमध्ये किंवा कोण असं हे सगळं मेंटेन करत आहे त्याच्यावर पण स्टील सिलेक्शन आम्ही करतो. बरोबर. कारण का डिझाईन, आता स्वतः मी पर्टिक्युलर ऍज अ स्ट्रक्चरल डिझाईन असताना मला ह्या गोष्टी फार म्हणजे लक्षपूर्वक पाहावं लागतं. कारण का त्याच्यावर माझ्या कॉन्क्रीटचे साईज पण ठरत असतात. बरोबर. म्हणजे बीम आहे, कॉलम आहे, समजा काही ठिकाणी आर्किटेक्चरच्या अशा काही कंडिशन असतात की इथं कॉलम नकोय, इथं बीम नकोय. बरोबर. त्या ठिकाणी मला त्या पोर्शन, तेवढा पॅनलचा मला स्ट्रेंथ वाढवण्यासाठी मला कॉन्क्रीटची स्ट्रेंथ वाढवते, मला स्टीलचा वेगळा ग्रेड कन्सिडर करावा लागतो त्या ठिकाणी. बरोबर. तर ह्या सगळ्या स्टील सिलेक्शन मधले पॅरामीटर्स आहेत. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? हो, वापरला. अनुभव कसा आहे? मी वापरले आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा, आणि ते CPWD किंवा BSNL मध्ये अप्रूव्ड लिस्ट मध्येच होत होते. बरोबर. त्यामुळे आम्ही प्रपोज केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि माझ्या दृष्टीनं तुम्ही ज्यात आयकॉनचं म्हणताय त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांचं यील्ड स्ट्रेंथ पण आणि चांगलं आहे. बरोबर. विशेष म्हणजे कार्बन कंटेंट ते व्यवस्थित मेंटेन करतात, कारण का मी स्वतः टेस्ट मागवले आम्ही करून. बरोबर. ते पण आता टेक्निकल ह्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे ते 18 ते 23 किंवा 22 असं काहीतरी त्याच्यामध्ये येत होते. बरोबर. आणि सल्फर आणि ह्याच्यामध्ये जे करोजनसाठी महत्वाचे असतात ते घटक पण 0.5च्या खाली, 0.25च्या खाली पण होते त्या सगळ्या. बरोबर. मग त्यामुळं जनरली आम्ही ह्या सर्व स्पेसिफिकेशनचा अभ्यास करून, स्टडी करून, त्याचे रिझल्ट पाहून बऱ्याच वेळेस आम्ही साईटवर कट करतो पीसेस आणि लॅबला पाठवून त्याचा रिझल्ट आल्यानंतरच मग फायनल करतो. दुसरं, आज आता कन्सल्टिंग करताना मात्र मला ह्या त्यांच्या वाउचर, त्यांचे जे ब्रोचर्स आहेत, त्यांचे ब्रोचर्स वगैरे, त्याच्यावरनं स्टडी करूनच मला मग ते द्यावं लागतं. बरोबर आहे. दुसरं, आता या क्षेत्रात जे नव्यानं तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांना तुम्ही एक वडिलकीच्या नात्याने, एक सिनियर इंजिनियर म्हणून या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवताना काय त्यांना सल्ला द्याल? तरुण जे आहे पिढी, ते तर आहेच. आता ते कम्प्युटराइज आहेत, सगळे चांगले कम्प्युटर करतात. तरी पण ऍज अ सिव्हिल इंजिनियर जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा, आता आजकाल कसं आहे, सिव्हिल इंजिनियरला खूप स्कोप आहे. बरोबर.
आणि वेगवेगळ्या ब्रँचेस, सिव्हिल इंजिनिअरचे खूप ब्रँचेस आहेत. हो. आता सविस्तर थोडं बोलत हो, अगदी अगदी. तर त्याचं कसं आहे की सिव्हिल इंजिनिअरला आता तुम्ही प्लॅनिंग मध्ये जाऊ शकता, बरोबर, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये जाऊ शकता, स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये जाऊ शकता. हो हो, अगदी. आणि आता अजून एक नवीन आलेलं आहे जे खऱ्या अर्थानं भारतासाठी सुद्धा ते चॅलेंज आहे ऍज अ भारताचे सिव्हिल इंजिनियर सुद्धा, की BIM म्हणून आहे. बर. की बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग जे आहे की आज वर्ल्ड मध्ये त्याचा सगळीकडे वापर होतो. भारतात आपल्या याच्यामध्ये जरा सिटीमध्ये थोडा आहे वापर, पण BIM जर ह्या लोक म्हणजे नवीन जरूर करावं, शिकावं ते. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोकॅड आहे, रेविट आहेत, अजून 2-3 सॉफ्टवेअर्स आहेत, ते शिकावेत. ते जर तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला एक पूर्ण बिल्डिंगचं कसं प्लॅन करायचं ते येईल. बरोबर बरोबर. म्हणजे समजा आता एखादी बिल्डिंग आता आपण पाहतो मोठ्या मोठ्या बिल्डर्सकडे लँडस्केप तयार करते, ऍक्च्युली ते रेविटच असतं. बरोबर बरोबर. ही बिल्डिंग तर तिथं नसते, हो, पण ते दिसताना पण तुम्हाला त्या बिल्डिंग मध्ये जसं ॲज अ गुड बिल्डिंग मध्ये गेल्यासारखं वाटतं, बरं, फील तसा येतो तुम्हाला. आणि ते टेक्नॉलॉजी सगळ्यांनी करावी, कारण का बऱ्याच अंशी त्यात फायरचं पण टेस्टिंग होतं. ऑटोमॅटिकली आपण करू शकतो, व्हर्च्युअल करू शकतो, बरोबर, फायरचं करू शकतो, वॉटर सप्लायचं करू शकतो, इंजिन ऑपरेट केल्यानंतर बिल्डिंगचं व्हायब्रेशन्स किती आहेत ते पण आपण मेजर करू शकतो. म्हणजे त्याच्या ज्या लेवल्स आहेत, त्या BIMच्या लेवल्स आहेत 1, 2, 3 असं 7 पर्यंत लेवल आहेत. आपल्या इंडियामध्ये जास्त करून 3 पर्यंत जातात. बरं, हा, तर हे सगळं त्याच्यात बघायला हे नवीन टेक्नॉलॉजी आहे, आमच्या वेळेस पण आता आलेली आहे. इतकी क्षेत्र, तर प्रत्येक सिव्हिल इंजिनियर हे शिकाव, म्हणजे हे नॉलेज तर घेतलंच पाहिजे. बरोबर. सो हे होते इंजिनियर शील तोडकरी सर, आणि त्यांनी जसं सगळ्या तरुणांना एक फार महत्वाचा सल्ला दिला. मला असं वाटतं कायम आपण एक सरदोपट आयुष्य आपलं जसं चालू असतं, किंवा जे आपल्याला समोर दिसतं पटकन आपण त्या संधी घेतो, पण आता हे क्षेत्र इतकं विस्तारलेलं आहे. आपण कायम असं म्हणतो की भारत हा विकसनशील देश आहे, त्याच्यामध्ये सतत नवनवीन डेव्हलपमेंट होणार आहेत. जसं आपण पहिल्यांदा ब्रिजेस असतील, मोठे डॅम्स असतील, ही जशी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एका बाजूला होती, त्याचप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंगचं फील्ड आता वेगवेगळ्या पद्धतीनं विस्तारतंय, त्याची क्षितिजं रुंदावत आहेत, आणि अशा सगळ्यामध्ये काम करण्याची संधी आहे. फक्त तुम्ही नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, कारण हे फील्ड रोज बदलतंय, यातलं तंत्रज्ञान बदलतंय, आणि त्या स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर हे सगळं तंत्रज्ञान तुम्ही अवगत करणं अतिशय महत्वाचं आहे. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आज आलात आणि इतक्या महत्वाच्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात, इतके अनुभव शेअर केले. येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.